8 महिन्यांपासून खामगाव येथील रेल्वे अंडरपास बांधकाम बंद. नागरिकांचा संताप. तात्काळ बांधकाम सुरू करा, अन्यथा कायमस्वरूपी बंद करा. नागरिक बसले उपोषणाला. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव जलंब रेल्वे मार्गावर खामगाव शहरात 75 कोटी 12 लाख रुपये खर्चून रेल्वे अंडरपास बांधकामाला 2023 मध्ये सुरुवात करण्यात आली. मात्र 2 वर्ष उलटून देखील केवळ 30% बांधकाम पूर्ण झाले आहे. गेली 8 महिन्यापासून हे बांधकाम पूर्णपणे बंद पडलेलं आहे. बांधकामासाठी दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आलं आहे. याचा मोठा मनस्ताप हा शहरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे या अंडरपासचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अन्यथा बांधकाम कायमस्वरूपी बंद करून रस्ता पूर्वस्थितीत करून द्यावा. या मागणीसाठी भाजपाचे महेंद्र रोहनकर यांच्यासह असंख्य नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या अंडरपासचं काम जे आहे हे गेल्या 9/6/2023 ला याची वर्क ऑर्डर झालेली आहे. 23, 24, 25 लगा 2 वर्ष आणि वरचे 2.25 वर्ष झालेले आहे. या भुयारी मार्गाचं काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. पहिले 5 महिन्यांनी सुरू केलं नाही, आता सध्या 8 महिने झाले बंद आहे. आणि हा जो अंडरपास आहे वास्तविक पाहता याला कोणतेही काम सुरू करायच्या पहिले नागरिकांच्या सोयी सुविधा त्या ठेकेदाराने करून द्यायला पाहिजे. इथे मोठे मोठे दुकानं आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे सगळ्यांच्या, जाण्या येण्याचा नागरिकांचा, शाळेतील बालगोपाल ज्या शाळेत जाणारे विद्यार्थी यांना जो त्रास होत आहे हा दिवसांदिवस वाढत असून 2.5 वर्ष झाले या ठेकेदाराने अद्यापर्यंत 30% काम केलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा त्यांनी दिलेल्या नाही आहे. त्यामुळे आम्हाला या नागरिकांना, इकडच्या सर्व नागरिकांना, जे वामननगर असो, समता कॉलनी असो, जिया कॉलनी असो, हरिपैल असो, टीचर कॉलनी, ताडे कॉलनी, मिल्लत कॉलनी, जिया कॉलनी, समन 2, वामननगर, समता कॉलनी, हा पूर्ण जो एरिया इकडचा यांना गावात जाण्या येण्याकरता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.